असं आहे की दिल्लीला जंतर मंतर येथे सोनमजी वांगचूक, अभिजितजी आणि लाखो विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करतायत. आणि हे सोनमजीचं आंदोलन काही व्यक्तिगत आंदोलन नाही आहे. हे आंदोलन आहे सोनमजीचं, जंतर मंतरचं हे आंदोलन आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा हा लढा आहे. लोकशाही मार्गाने सगळ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण ज्या पद्धतीनं सोनमजी वांगचूक यांना काल या ठिकाणी जबरदस्तीने सिव्हिल ड्रेसमध्ये पोलिसांनी घेऊन गेलेत. आज त्यांच्या सोनमजी यांच्या पत्नीने पत्र दिलंय पोलीस प्रशासनाला की माझ्या पतीला जरी तुम्ही दवाखान्यात घेऊन गेले असले तरी त्याला तुम्ही जबरदस्तीने खाऊ घालू शकत नाही. फोर्स फिडिंग ज्याला म्हणतात, फोर्स फिडिंग करू शकत नाही. म्हणून त्यांचं जे आंदोलन या ठिकाणी चालू होतं त्याच प्रकारचं आंदोलन त्यांचं दवाखान्यात सुद्धा चालू आहे. तिथे सुद्धा ते आंदोलन करतायत. आणि त्यांनी सांगितलंय मी कोणत्याही पद्धतीनं कोणतंही अन्न घेणार नाही. आपल्या सर्वांना कल्पना आहे, आपण सर्व महाराष्ट्रातील आहे. आपल्या महाराष्ट्रात पंढरपूरची वारी चालू आहे. लाखो भाविक पंढरपूरच्या वारीमध्ये आहे महाराष्ट्रात. आणि आज दिल्ली येथे जंतर मंतर येथे आपल्या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी लाखो विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन त्या निमित्तानं जारी करतायत. म्हणजे तिकडे वारी चालू आहे, इकडे आंदोलन जारी आहे जंतर मंतरला. या पद्धतीनं 20 तारखेला जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चामध्ये तो मोर्चा यशस्वी व्हावा यासाठी अनेक महाराष्ट्रातनं हजारोच्या संख्येने त्या निमित्तानं विद्यार्थी आणि बाकी लोक जॉईन होणार आहे. आणि हा मोर्चा कोणत्याही पद्धतीनं यशस्वी होईल या पद्धतीनं सध्याचं वातावरण आहे. पण हा मोर्चा यशस्वी होऊ नये यासाठी सरकारच्या माध्यमातून जे प्रयत्न चालू आहे त्याचा आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करतो. सरकारकडनं 20 तारखेचा मोर्चा होऊच नये त्यासाठीच आज यांना उचललं गेलं असावं हॉस्पिटलमध्ये घेण्यासाठी. वातावरण चिघळवण्याचा प्रयत्न आहे प्रकारात म्हणता येईल आपल्याला. असं आहे की अशा पद्धतीनं उचलून घेऊन जाणं आपण पाहिलं. ताजीमध्ये त्यांना घेऊन गेले. अशा पद्धतीनं लोकशाहीचा हा खून आहे एका अर्थानं. 20 तारखेचा मोर्चा यशस्वी होऊ नये यासाठी अशा पद्धतीने सरकार इथे वागते आहे. या सरकारचा आम्ही निषेध करतो. काल त्याला जोडून प्रश्न असा की ते म्हणतात की हायकोर्टाने ऑर्डर दिली आणि त्या ऑर्डर आम्ही फॉलो केली असं पोलिसांचं म्हणणं. आणि त्याला जोडून आणखी एक प्रश्न की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा या 20 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा 20 तारखेच्या मोर्चात सहभागी होणार. सुप्रियाताईंनी सुद्धा सांगितलंय की आमचे जे 8 खासदार आहेत ते सुद्धा या मोर्चामध्ये सामील होणार. आणि राहिला कोर्टाचा आदेश, कोर्टाने काय म्हटलंय? कोर्टाने म्हटलंय की त्यांचं मेडिकली त्यांचा हेल्थ मॉनिटर करा. ते मॉनिटर करणं इथे चालूच होतं. स्टेजवर सगळे इथे डॉक्टर या ठिकाणी उपस्थित होते. सर्व मॉनिटरिंग व्यवस्थित चालू होतं. पण त्यांना इथून उचलून घेऊन जायचं आणि आंदोलनात कसा त्या निमित्तानं बोजोरा करायचा यशस्वी झालं नाही पाहिजे या पद्धतीनं हे सर्व काम चालू आहे. पण या ठिकाणी 20 तारखेला प्रत्येक राज्यातनं मोठ्या प्रमाणात या विद्यार्थी या ठिकाणी येतील. अनेक स्तरावरचे लोक या ठिकाणी येतील आणि हे आंदोलन यशस्वी 100% होईल. दिल्ली पोलिसांकडनं जी सूत्रांच्या हवाल्याने त्यांच्या माहिती मिळते परवानगी दिली जाणार नाहीये मोर्चाला अशा पद्धतीची माहिती समोर. कारण संसदेचं अधिवेशन सुरू होतं. अधिवेशन जरी असलं अनेक ठिकाणी, आता आम्ही सरकारमध्ये होतो इतके वर्ष, अधिवेशन जरी सरकारचं असलं तरी मोर्चा लोकशाहीच्या दृष्टीनं शांततेनं मोर्चा काढण्याचा अधिकार सर्वांना आहे. आणि इथे पाहिले 21वा दिवस आहे, अतिशय शांतपणे इथे आंदोलन चालू आहे. त्याच्यामुळे परवानगी न द्यायचा प्रश्न नाही. शांततेने मोर्चा निघणारा शाही फेक करण्यात आली काही आता वेळापूर्वी. काय असं आहे की काही बाहेरची मंडळी आहेत, काही लोकांना पाठवून कशा पद्धतीने आंदोलन डिस्टर्ब करता येईल या पद्धतीने प्रयत्न करतायत. दिल्लीमध्ये याच्या अगोदर एक मोठं आंदोलन झालं होतं, ते होतं अण्णा हजारेचं. आणि आता अभिजित आंदोलनाला बसलेला आहे. दोन्ही मराठी माणसं आहेत. काय सांग? असं आहे की अतिशय आनंद आहे की आमच्या महाराष्ट्राचा एक तरुण अभिजित आमचा महाराष्ट्राचा एक तरुण अभिजित याने या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये पुढाकार घेतला. आणि त्याच्यामध्ये सोनमजी वांगचूक सहभागी झाले. त्यांच्या नेतृत्व आहे. सोनमजीच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे. अभिजितच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे.
महाराष्ट्राचा आमचा एक मुलगा या पद्धतीनं विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी आंदोलन करतो आणि सोनमजी सुद्धा आपली स्वतःची प्रकृती धोक्यात घालून 21 दिवस झाले आज त्यांचं उपोषण चालू आहे. स्वतःची प्रकृती धोक्यात घालून विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ते या ठिकाणी बसलेले आहेत. दवाखान्यात सुद्धा त्यांचं आंदोलन चालू आहे. मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातूनच नाही तर सर्व राज्यातनं या आंदोलनाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळेल. अण्णा हजारेंचं आंदोलन देखील झालं होतं. आया गया है दिल्ली पुलिस की तरफ से ये कहा जा रहा है कि हाई कोर्ट के ऑर्डर के बाद उनको यहाँ से उठाया गया क्योंकि उनकी हालत खराब थी. ऐसा है कि सोनमजी वांगचुक साहब, इनका यहाँ पे जो आंदोलन चालू है, अभिजीत दट्टे और बाकी सभी लोग इस आंदोलन में शामिल हैं. यह है सोनमजी वांगचुक या अभिजीत का वैयक्तिक आंदोलन नहीं है. ये आंदोलन है विद्यार्थियों के भविष्य की लड़ाई. जिस प्रकार से एग्जाम में जिस प्रकार से घटना घटी है, नीट के एग्जाम में और बाकी सीबीएसई के एग्जाम में, उससे लाखों विद्यार्थियों का बड़ा नुकसान हुआ है. और इस विद्यार्थियों के भविष्य के लिए सोनम जी यहाँ पे लड़ाई लड़ रहे. 20 तारीख को सांसद के ऊपर मोर्चा है. वो मोर्चा कामयाब नहीं होना चाहिए. उसके लिए आज सोनम जी को जबरदस्ती यहाँ से जिस तरीके से उठाया गया आप सबने देखा. लेकिन अस्पताल जाने के बाद भी उनके परिवार ने और उन्होंने कहा कि मैं कोई भी जबरदस्ती से कोई अन्य मैं नहीं कहूँगा. फोर्स फीडिंग में कोई भी हालत में नहीं करने दूंगा. और उनकी बीवी ने भी एक लेटर दिया कि इनको सोनम जी अनशन में बैठे तो उनको फोर्स फीडिंग नहीं किया जाए. जो अन्न त्याग आंदोलन उनका वहां भी जारी है. और करके 21 तारीख का जो मोर्चा है वो 100% कामयाब होगा. बड़ी तादाद में महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर से लोग यहाँ पे मोर्चे में आ रहे हैं. और जिस प्रकार से यहाँ उत्साह है लोगों के बीच में, और एक गुस्सा है कि जिस प्रकार से सोनम जी को यहाँ से ले गए, उसका एक गुस्सा यहाँ पे दिख रहा है. पुलिस ये कह रही है कि जब तक मानसून सेशन से पहले यहाँ पर पूरी तरीके से खाली कर दिया जाए, जंतर मंतर पर प्रदर्शन नहीं होगा. 20 तारीख को जो यहाँ से संसद के लिए मार्च करेंगे, क्या आप उसमें शामिल होंगे? हमारे पार्टी के सुप्रिया ताई जुले हमारी नेता है. सुप्रिया ताई ने भी बोला कि हमारे 8 सांसद हैं. 8 सांसद भी इस मोर्चा में शामिल होंगे. हम भी इस मोर्चा में शामिल होंगे और बड़ी तादाद में महाराष्ट्र के युवा और बाकी लोग भी शामिल होंगे. महाराष्ट्र से आते हैं जी जी. आपको जैसे यहाँ से इवेक्ट करा गया है, उसके बाद यहाँ पे अब वो हंगर स्ट्राइक पे बैठ गए हैं, उनके ऊपर सियाही फेंकी गई है. किस तरह इन चीजों को देखते हैं, क्या इनके मायने? ऐसा है, ये आंदोलन को किस तरीके से डिस्टर्ब करना, ये सब हर एक आंदोलन में ऐसा हुआ है. ये आंदोलन बड़ी शांति से चालू है. ये आंदोलन को किस प्रकार से बदनाम करना, इस सोनम जी के आंदोलन किस प्रकार से डिस्टर्ब करना, इसके लिए सब हथकंडे सरकार और बाकी लोग यहाँ पे कर रहे हैं.